बारामती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून हालचाली सुरू आहेत. मात्र बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे, कारण काँग्रेसने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. यावरून आता पार्थ पवार यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. त्यांच्या टीकेवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्याच्या संदर्भात बोलताना पार्थ पवार म्हणाले, माझं कोणाशीही बोलणं झालं नाही, पण काय करायचं काय नाही हे त्यांना कळायला पाहिजे. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी बोलण्याची गरज मला वाटत नाही, कारण ते काय करत आहेत हे सर्वांना माहीत आहे. सगळे मोठे लोक आहेत, त्यामुळे काय चाललंय हे सर्वांना समजतंय. त्यांनी जो विचार केला असेल तो त्यांना करू द्या. नंतर त्यांना महाराष्ट्रात काय त्रास होणार हे त्यांना समजेल. कारण असं आहे की लोक विसरत नाहीत. अजितदादा यांच्याबाबत लोकांच्या मनात प्रेम आहे. अशा वेळी एवढ्या मोठ्या पक्षाने असा निर्णय घेणं हे अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाही, त्यामुळे जशी वेळ येईल तसं सामोरं जावं लागतं. आम्ही देखील त्या पद्धतीने सामोरं जाऊ. आम्ही कोणालाही फोन करणार नाही. जे काय नशिबात असेल ते होईल. पण मला याचं वाईट वाटतं की महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे. पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या या टीकेवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसनी स्थानिक पातळीवर स्थानिक पक्षांना बळ दिलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आणि आता तिथे पार्थ पवार यांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल. त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं. शासनामध्ये महत्वाचे धोरणाचं शेतन करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ही किस्मत आहे हे आज मी सांगू शकत. पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आता काँग्रेसने तर उमेदवार दिलाय, परंतु या सगळ्या संदर्भात पार्थ पवार माध्यमांशी बोलताना म्हटले की काँग्रेसचा हा सगळा डाऊनफॉल सुरू आहे, त्यामुळे त्यांनी उमेदवार दिलेला आहे आणि त्याचसोबतच याची किंमत चुकवावी लागेल, अशा पद्धतीचं एक मत त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलं. ह्या माध्यमांना घेऊन किती परिपक्वता वाटते? एक तर काँग्रेस पक्ष म्हणजे तुम्हाला आठवत असेल, तुमचे सगळे तुम्ही खूप यंग आहात वयाने, पण काँग्रेस पक्ष हा एक भारतातला किंवा कुठलाही पक्ष त्यामाने हा एक राजकीय पक्ष हा जर संविधानाच्या चौकटीत काम करत असेल तर आपण लोकशाहीवर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे लोक आहोत. आणि तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीची एक गोष्ट सांगते, कारण का वयाने मी थोडीशी तुमच्यापेक्षा मोठी आहे, पण आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्ष हा फार जवळून पाहिलेला आहे. मी स्वतः अनेक वेळा आणि याही वेळीच काँग्रेस पक्षाबरोबरच लढले. त्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने, मतानेही मी निवडून आलेले आहे. आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे दादा असेल, आदरणीय पवारसाहेब तर काँग्रेसमध्येच अनेक वर्ष राहिलेले आहेत, दादा असेल, मी, आम्ही सगळेच काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत. आणि एवढंच नाही, पण ह्या देशावर जेव्हा इंग्रज राज्य करत होते, ह्याच काँग्रेस पक्षाने आज जो मोकळा श्वास आपण सगळे घेतोय, हा मोकळा श्वास, हे स्वातंत्र्य, हे काँग्रेस पक्षाची देण आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं योगदान हे फार मोठं राहिलेलं आहे. ह्या देशाचे प्रधानमंत्रीपासून सरपंचापर्यंत, मग महिला आरक्षण असेल, अनेक देशांनी केलेली युद्ध असतील, मनमोहन सिंग साहेब किंवा नरसिम्हा राव साहेब यांनी केलेली मोठी इकॉनॉमिक पॉलिसी चेंजेस असतील, किंवा जेव्हा चले जाओ हा नारा ब्रिटिशांना गेला तर ह्याच काँग्रेस पक्षाने केलेला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं योगदान हे नाकारून चालणार नाही. आणि कुठलाही पक्ष छोटा मोठा एका सशक्त लोकशाहीमध्ये असतोच, पण ह्याचबरोबर ही लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे लोक त्यांची मतं मांडत असतात. पार्थ पवार चुकले नाही का या वक्तव्यामुळे? पार्थ पवार चुकले नाही यांना त्यांच्या वक्तव्याला की हे खूप इमॅच्युअर बालिश असं वक्तव्य आहे. त्यांनी आजपर्यंत एक व्यवस्थित भाषण सुद्धा केलेलं नाही. ते तो नेता काँग्रेसला काय सांगतोय असं काँग्रेसच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून कृतज्ञ म्हटलेलं आहे. एक तर मला असं वाटतं हा प्रश्न मला विचाराव्याच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट जो आहे त्या गटाच्या नेत्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, कारण का त्यांच्या एका खासदाराचं ते मत आहे.
याचा अर्थ त्यांच्या पक्षाचं ते मत असेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांचं काय मत आहे हे मी बोलण्यापेक्षा मला वाटतं त्यांच्या गटाने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांना तुम्हाला विचारावं लागेल, कारण का त्यांच्याकडून तुम्हाला जास्त त्याचं संयुक्तिक उत्तर मिळेल की त्यांचा स्टँड काय. त्याचबरोबर पवार साहेबांनी देखील काल वक्तव्य केलं की राजकारणात परिपक्वता लागते आणि ती पार्थ पवारांच्या मध्ये आहे की नाही हे मला माहिती नाही. हे बघा, आदरणीय पवारसाहेब कर्तृत्वानी, वयानी, नात्यानी सगळ्याच बाबतीत माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि ज्या संस्कारात मी वाढले, आपल्यापेक्षा वयानी जी कोणी व्यक्ती मोठी असेल, जी कोणी नात्यानी, वयानी, पदानी किंवा कर्तृत्वानी, ह्यांनी एकदा बोलल्यावर आपण काहीच बोलायचं नसतं. ह्या संस्कारात माझ्या आईनी आणि माझ्या कुटुंबाने मला वाढवलंय. तुम्ही सहमत आहात? तुम्ही सहमत आहात? एक तर कौटुंबिक सल्ला चॅनलवर दिला जात नाही, हा घरात दिला जातो. म्हणजे माझ्या मुलांना सल्ला द्यायची वेळ आली तर ती मी काही चॅनलवर येऊन सांगणार नाही आहे. ते मी माझ्या मुलांना घरात काय सांगायचं ते सांगेन. त्याच्यामुळे कौटुंबिक आणि सल्ला हा वेगवेगळी गोष्ट आहे आणि कौटुंबिक सल्ला ही वेगळी गोष्ट आहे.